महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज निधन झालं। वयाच्या 86व्या वर्षी जोशींनी अखेरचा श्वास घेतला। हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान पहाटे 3 वाजता त्यांचं निधन झालं। काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता। प्रकृती अस्वस्थतेमुळे मनोहर जोशी गेल्या बऱ्याच काळापासून सक्रिय राजकारणापासून दूर होते। शिवसेनेचा सुवर्णकाळ पाहिलेला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घडलेला एक ज्येष्ठ नेता आज काळाच्या पडद्याआड गेला। तर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय आणि त्यांना राज्यातल्या नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली। काय काय म्हटले त्यांनी ते आपण पाहूयात। माननीय मनोहर जोशींचं निधन झालं। सकाळीच बातमी मला समजली, मला धक्का बसला। अनेक वर्ष त्यांच्या सहवासाची संधी मला मिळाली। आमदार म्हणूनही, कार्यकर्ता म्हणून आणि त्यांच्या मंत्रिमंडळामधला एक सहकारी म्हणून काम मला करायला संधी मिळाली। खरा शिवसैनिक, सच्चा शिवसैनिक, बाळासाहेबांना साथ देणारा शिवसैनिक अशी त्यांची त्या कार्यकाळात भूमिका राहील। अशा या थोर नेत्याला मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। जीवाला जीव देणारे हे सगळे शिवसेना प्रमुखांचे निष्ठावान शिवसैनिक हे आपल्यातून निघून जात आहेत। हे फार मोठं एक दुर्दैव आहे। आणि आज मी नेमका बुलढाण्याला आहे। मी आता निघालोच आहे मुंबईला। लवकरात लवकर मी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण पूर्ण शिवसेनेच्या वतीने, शिवसेना परिवाराच्या वतीने आणि साहजिकच आहे ठाकरे कुटुंबियांच्या वतीने मनोहर जोशीजींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।